समोर आली आहे। प्रियसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे। शिवानी सुपेकर असं हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे। शिवानी आणि संशयित प्रियकर विनायक आवळे गेल्या 2 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। ही घटना रात्री 12 ते पहाटे 3च्या दरम्यान घडली आहे, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेली शिवानी गेल्या 1-2 वर्षापासून विनायक आवळे सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती। मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाला। याच रागातून विनायकने शिवानीची गळा आवळून हत्या केली। मग मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली। बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली। शिवानीचा मृत्यू झाल्यानंतर विनायकने तिचा मृतदेह एका रिक्षामध्ये ठेवला। ती रिक्षा त्याने शिवानीच्या आईच्या घरासमोर पार्क केली। त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला। सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ही घटना घडल्याचं समोर आलं आहे। या घटनेनंतर वाकड पोलिसांकडून फरार प्रियकराचा शोध घेतला जात आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। ही घटना घडल्याने पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे। खून, दरोडा, बलात्कार यांसारखे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने अशा प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे। या घटनेचा अधिक तपास वाकड पोलिसांकडून केला जात आहे।